तर गुड इव्हिनिंग सर्वांना. आज पण मी इव्हिनिंगला ब्लॉग चालू करत आहे, कारण की आज तर मला खूप लेक्चर होते आणि ब्रेकच नव्हता. आणि एका वेळेस ब्रेक होता तर तिथे पण मला प्रदीप सरांचं एक लेक्चर दिलं होतं. आणि आता मला हरोहरीला जायचं होतं कुरिअर करण्यासाठी, आणि मी वाट बघत बसलो होतो शिवलिंगम सरांचे, कारण की ते मला घेऊन जाणार होते कुरिअर करायला, जे की माझे डॉक्युमेंट्स आमच्या कंपनीच्या ऑफिसला कुरिअर करायचे होते. त्यानंतर ते माझं पेरोलमध्ये नाव ॲड करतील, त्याच्याबरोबरच तिकीट अमाऊंट होती ती क्लेम करणार होते, बरंच काय होतं. मग मी बसलो होतो इथं. तुम्ही पाहू शकता बिल्डिंगचा व्ह्यू कसली मस्त दिसते. इव्हिनिंग होते त्याच्यामुळे सनसेट पॉईंट वगैरे खूप छान दिसत होते, एकदम मस्त. आणि इकडं आय लव्ह DSU वगैरे लिहिलेलं होतं. त्याचबरोबर इकडं झाडं वगैरे, फुलांची झाडं, पार्किंग सगळं तुम्ही पाहू शकता. किती मस्त मस्त आहे. आणि तिकडं पाठीमागं कन्स्ट्रक्शन चालू आहे, कारण की ही बिल्डिंग छोटी पडत आहे म्हणून कन्स्ट्रक्शन चाललं आहे. तसं तर खूप मोठी आहे युनिव्हर्सिटी, तरी पण छोटी पडत आहे म्हटल्यावर आपण काय करणार. चालू आहे त्यांचं कन्स्ट्रक्शनवर. आणि फक्त बघू शकता किती मस्त आणि एकदम शांत वातावरण आहे काही. आणि इथं मध्येच हे बघा लाईटचं टॉवर आलेलं आहे, तर त्याला इतकं मस्त गार्डन टाईप बनवलेलं आहे. त्याच्याकडे झाडे वगैरे लावून त्याला कंपाऊंड करून एकदम छान बनवलेलं आहे, एकदम भारी. तर फायनली शिवलिंगम सर ते आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आहे गेटवरती कसा झाडाचा माणूस बनवला आहे, जो की नमस्ते करत आहे. आणि शिवलिंगम सरांसोबत मी निघलेलो होतो. फायनली गेटच्या बाहेर आम्ही चाललेलो होतो, स्टुडंट्स पण चालले होते बरेच काही. आणि बघा गेट, आणि इकडं खाली एक बिल्डिंग आहे. इकडं भरपूर सारे पार्किंग आहे, एक्स्ट्रा पार्किंग तिकडे आहे. नॉर्मली इंजिनिअरिंगचे सगळे स्टुडंट, फॅकल्टी वगैरे तिकडं गाड्या लावते. आणि आम्ही आलो तर कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या बाहेर. चाललेलो मस्तपैकी, आणि तेवढ्यात सनसेट पॉईंट दिसला बघा. किती मस्त दिसतंय, सूर्य इतका भारी वाटत होता ना, एकदम मस्त. आणि इकडे जरा खूप हिरवळ वगैरे, नारळाचे झाड वगैरे खूप आहेत. खूप म्हणजे जास्त प्रमाणात नारळाचे झाडाचे तिकडं दुसऱ्या झाडांपेक्षा. त्यामुळे तर सगळे एकदम व्ह्यू सगळे एकदम मस्त येतात. हायवे वगैरे तर खूप छान आहे तिकडं. आपल्यापेक्षा बिल्ड क्वालिटी तर मला बऱ्यापैकी चांगली वाटली. म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही, मस्त आहे सगळं. आणि फायनली आम्ही हरोहरीला आलतो. आणि हे पाहू शकता इथे इलेक्ट्रिक बस पण आहेत, जे की बनशंकरी सिल्क इन्स्टिट्यूट. जे मी फर्स्ट दिवशी आलतो त्या दिवशी सिल्क इन्स्टिट्यूटला उतरलो होतो, जो की इकडे येण्याचा लास्ट स्टॉप आहे मेट्रो स्टेशनचा, सिल्क इन्स्टिट्यूट म्हणून. आणि हे बघा आज दिवसा आलं तर तुम्हाला हरोहरीचं बस स्टँड व्यवस्थित दाखवतं. इथं नॉर्मली हरोहरीचं बस स्टँड इथं KSRTC आणि सिटी बस सगळं येतात. हा लास्ट पॉईंट नाही आहे तसा. याच्या पुढं पण कनकपुरा कॅम्पस आहे बघा. कनकपुरा कॅम्पसला तिकडं पण बसेस जातात, पण नॉर्मली त्या बस इथूनच जातात. सिल्क इन्स्टिट्यूटवरून येत नाही, तिथूनच जातात कनकापूरला आणि तिथून मागे येतात. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही बसेस. आणि हे बघा ही एक्सप्रेस 213 व्ही ही की बस आहे, ही सिल्क इन्स्टिट्यूटला जाते. MTK 5 ती पण जाते. बनशंकरी, ह्या जेवढ्या पण बसेस इकडं वरती जातात ना, तेवढ्या सगळ्या सिल्क इन्स्टिट्यूटवरूनच जातात. आणि बसेस पण खूप भारी आहेत, काही नवीन आहेत, काही जुन्या आहेत, पण खूप मस्त आहेत. आणि तिकीट रेट पण खूप कमी आहे. त्यांना पाहू शकता मी कुरिअर करायला चाललेलं आहे, जे की माझे ॲग्रीमेंट लेटर आणि डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, ज्याच्या थ्रू मला पेमेंट भेटणार आहे. तर चला जाऊया. कुरिअर ऑफिस इकडे आहे. ऑब्वियसली पोस्ट ऑफिस तर आता बंद झालेलं आहे, पण आता प्रोफेशनल कुरिअरमधून कुरिअर करूया. हा थोडे चार्जेस एक्स्ट्रा राहतील, इट्स फाईन, डोंट वरी. आणि हे बघा इथे गार्डन आहे,
ते खूप मस्त आहे. आणि ते बनशंकरीच्या तिथून काहीतरीच नाव सांगितलं, ते मला पण नाही माहीत. तिथं एक गार्डन आहे, तिथं वाघ टायगर्स वगैरे आहेत. आणि रात्रीच्याला तुम्ही हरवाली सिटी कशी दिसते ते पाहू शकता. त्याच रोड बघा, ही आली एक्सप्रेस 213 B. ही डायरेक्ट सिल्क इन्स्टिट्यूटला जाते. इथून लास्ट स्टॉप सिल्क इन्स्टिट्यूट आणि त्याच्यानंतर बनशंकरी आहे, जे की बऱ्याच बसेस बनशंकरीला जातात. की 4-5 स्टॉपने जस्ट पुढं आहे सिल्क इन्स्टिट्यूटचं, जास्त लांब नाही आहे. आणि हे बघा, हे गार्डन आहे ते बेस्टली, पण आता बंद आहे. ते गेलेत, त्यांना शॅम्पू वगैरे काहीतरी घ्यायचं आहे, कॉस्मेटिक्स प्रोडक्ट घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं शिवलिंगम सर, माहिती सर आणि कीर्ती मॅडम एवढे जण गेलेले आहेत तिकडं. आणि मी एकटा चाललं आहे इकडं, कारण की सगळं रेडी आहे. जस्ट तिथं द्यायचं, पोस्ट करायचं आणि यायचं. दुसरं काही करायचं नाही. फोटो वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तसं तर ते बॉन्डवरती ॲग्रीमेंट करायचं बोलत होते. ही गोष्ट ब्लॉगमध्ये सांगण्याजोगी नाही. चला, आलेलं आहे ते प्रोफेशनल कुरिअरचं होतं, बघू शकता. आणि हे वॉटर डिस्पेन्सर, इथं खूप सारे वॉटर डिस्पेन्सर. 5 रुपयाचा ठोका टाकला ना, डायरेक्ट 20 लिटर पाणी. आपल्या इकडं तर 5ला नाही वाटते, 10ला आहे पुण्यामध्ये. तर आणि भाषा बसवरची पाहू शकतो तुम्ही. हे बघा, हे आहे तर प्रोफेशनल कुरिअर. फायनली कुरिअर करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता 80 रुपये लागले. आणि बऱ्याच दुकानांवरती ते सगळं तेलुगू तमिळमध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला काही वाचता येत नाही जास्त नॉर्मली. आणि इथं बेकरी इतक्या मोठमोठ्याल्या आहेत आणि एकदम छान आहेत. आणि आता इथे फेस्टिवल होणार आहे, त्याच्यामुळे दिवे वगैरे सगळे स्टॉल लागलेले होते. आणि शिवलिंगम सरांनी पण मला जॉईन केलं होतं. आणि आम्ही 4 जण चाललेलो होतो. आणि मला एक खास गोष्ट दिसलेली इथं, हे पाहू शकता, हे त्याला पोलीस स्टेशन, हरवलीचंच पोलीस स्टेशन. आणि पोलीस स्टेशनचा बोर्ड बघा किती मस्त आहे. आणि हा प्रायव्हेट बोर्ड आहे, जो की एका बोर्डवाल्या दुकानदाराने पोलीस स्टेशनला गिफ्ट केलेला आहे. म्हणजे त्याची जाहिरात पण होते, गिफ्ट पण होते, छान छान पण दिसते. नॉर्मली पाहिलं तर खूपच साऱ्या गोष्टी इथं मस्त आहेत. आणि ते जवळच, त्याच्या जवळच इथं हे आहे बघा, पोस्ट ऑफिस. हे आहे पोस्ट ऑफिस. आणि मस्तपैकी आम्ही चाललेलो होतो. मंदिर वगैरे खूप खूप छान छान गोष्टी आहेत तिथं बघण्यासारख्या. आणि हे बघा, इथलं लॉर्ड शिवाचं मंदिर, किती मोठी मूर्ती आहे बघा महादेवाची. नंदी, महादेव, खूप मोठमोठाली मूर्ती आहेत. आणि हे आहे संगीता, जे आपल्या इकडं क्रोमा वगैरे आहे ना, त्याच टाईपचं इथे हे स्टोअर आहे. तर हे बघा मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगची अपलोडिंग चाललेली आहे. आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपवतोय.